नायर केएम सारख्या किंवा जे सारख्या सरकारी मेडिकल कॉलेजमधून डॉक्टरकीचा अभ्यास करायला मिळणं हे खरं तर भाग्याचं लक्षण आहे. पण रिझर्वेशनच्या लाभातून आलेल्यांना हे भाग्य कसं अनुभवता येणार? कपाळ करंटेपणा हा त्यांच्यातल्या आरक्षणाच्या गुर्मीमुळे स्थायी भाव बनलेला आहे त्यांच्या स्वभावाचा. केएम हे माझं कॉलेज जे आहे ते किती बोर आहे हे ती उठसूट सगळ्यांना सांगत फिरताना दिसते. बरं, आपल्या कॉलेजचा उल्लेख मेरा कॉलेज बहुत सिंधी है, मेरा कॉलेज बहुत सिंधी है, मेरा कॉलेज बहुत सिंधी है और दे कीप ऑन आस्किंग फॉर डिस्काउंट. मेरा कॉलेज सिंधी आहे बाय, तेव्हा तिच्यातलं शेड्यूल ट्राईब बाहेर आलाय हे जाणवतं आपल्याला. तर अनुसूचित जमातीतले अनेक माझे मित्र जे आहेत त्यांना मिळालेल्या आरक्षणाच्या संधीचं त्यांनी सोनं करून आज कोण IAS बनलाय, एकतर डेप्युटी कलेक्टर आहे, आणि या अशा माझ्या मित्रांचा मला अभिमान आहे. पण ही एक आरक्षण कन्या एवढ्या खालच्या थराला जाऊन कॉलेजबद्दल, कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांबद्दल, आपल्या गुरुजनांबद्दल एवढं टॉक्सिक बोलते, शिक्षकांना टॉक्सिक बोलते. What is one red flag about your college? That the college faculty is toxic, college faculty is toxic, college faculty is toxic. But the college faculty is toxic. Your dead bodies, what the hell? Okay, if your college would be a food item, कौन सा होगा? Glucon D. अरे क्या हो रहा है? Where is this leading up to? Okay, very important question. If your college would be a brand, कौन सा होगा? No brand bro. मेरा कॉलेज बहुत सिंधी है और they keep on asking for discount. KM Hospital. खरं तर प्रणित मोरेनं तिला बोलतं केलं म्हणून ती बोलली असं नाहीये. आधी हिने अकलेचे तारे तोडून झालेले आहेत. यातला हिचा पेहराव बघितला तुम्ही? यांना शोषित, वंचित, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणायचं का? जर हे लोक आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे तर मग देव अशी आर्थिक दुर्बलता सगळ्यांनाच देव. तर ज्या कॉलेजला ही पोरगी चिंदी कॉलेज असं संबोधते त्या चिंदी कॉलेजमध्ये तिनं शिकायचंच कशाला? रादर तिला या चिंदी कॉलेजवाल्यांनी ऍज अ स्टुडंट ठेवायचं तरी कशाला?